गोड आंब्यापासून मोहरीचा आंबा करणार आहोत। त्याच्यासाठी हे आंबे मी पाण्यात घालून ठेवलेले आहेत। हे आता चांगले धुवून एकदा पाण्यानं धुतलेत, आता हे परत धुते, कारण गवत असतं ते काढायला लागतं, अडीत घातलेले असतात त्याच्यामुळे। हे सगळे असे मी छानपैकी काढून घेते आणि आपण आंबे पहिल्यांदा उकडून घेणार आहोत। असे सगळे घेते। हा रायवळ आंबा आहे आणि उकडांब्यासाठी म्हणजे मोहरीतल्या आंब्यासाठी शक्यतो आंबा हा लुचरा असायला लागतो, म्हणजे त्याचा उकडांबा चांगला होतो। आता हा आपण 1-2 वाट्या पाणी घालून हा मी आंबा असा वाफवत ठेवणार आहे, चांगला असा वाफवून घेणार आहे, म्हणजे असा मऊ होतो तो आंबा आणि छान मुरला जातो व्यवस्थित। हे सगळे लावून घेते। यामध्ये काहीही न घालता हे आंबे मी उकडवून घेणार आहे। वरती झाकण ठेवणार आहे। हे आंबे आपण इकडे उकडत ठेवले, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर सर्वप्रथम मी तुम्हाला तयारी दाखवते। हा हिंग घेतलाय, 2 चमचे हिंग, हे अर्धी वाटी तिखट घेतलंय, लाल तिखट काश्मीरी तिखट आहे, ही 2 चमचे हळद घेतली आणि ही बारके 2 चमचे मेथीची पावडर घेतली आहे, ही वाटीभर मोहरी घेतली दळून, आणि हे 2 चमचे मीठ आणि हा गूळ, आणि हे फोडणीसाठी तेल। आता आपण जशी लोणच्याची तयारी करतो तशीच ही तयारी करायची आहे। त्याच्यासाठी मी आधी तेल तापत ठेवते। हे मी तेल तापत ठेवणार आहे। जशी लोणच्याला बरीच फोडणी लागते तसंच ह्यालाही फोडणी लागते व्यवस्थित। आता हा सगळा मसाला मी एकत्र करून ठेवणार आहे। हा जो मसाला आहे हा सगळा मी एकत्र करणार आहे। हे सगळं थंड करून घ्यायचं असतं, त्याच्यामुळे घाई करून काही जमत नाही। आता हे आपण याच्यावर ओतून ठेवणार आहोत आणि हा मसाला सगळा आणि ते आंबे थंड झाले की आपण पुढची कृती मी तुम्हाला कालवायची दाखवणार आहे। पण आधी हे सगळी पूर्व तयारी करून घ्यायची असते आणि ती तयारी करून घ्यायची आणि नंतर आपण उकडांबा कालवायचा तो। आणि आंब्याला पाणी घ्यायचं ते सुद्धा, आता हे उकळलेलं पाणी तेच आपण उकडांब्याला पाणी घ्यायचं आहे, दाखवते तुम्हाला नंतर। उकडांबे काढून घ्यायचे आणि त्याच पाण्यात आपण हा सगळा खार तयार करायचा असतो, आणि ते पाणीही फुकट जात नाही आणि उकळलेलं पाणी असलं की आपला आंबा खराब होत नाही। पण शक्यतो हा रायवळ आंब्याचाच करायचा असतो, रायवळ आंबा आणि लुचरा, हे केसाळ आंबा म्हणतात तसं। तर हे आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे, अगदी खूप तापवायचं नाही, पण हे आपलं तापलं आहे। आता हे तेल मी या मसाल्यावर ओतणार आहे। सगळा व्यवस्थित असा कालवून घ्यायचा मसाला। लोणच्याचीच कृती आहे सगळी, फक्त लोणच्याला खार आपण घट्ट ठेवतो आणि हा खार पातळ करायचा असतो। असा मसाला सगळा आपण तयार करून घेतलाय। तर आपल्याला फोडणी करून घ्यायची, आंब्यावर घालायला फोडणी। याच तेलात मी आणखीन थोडं तेल घालणार आहे, एक साधारण 4 चमचे तेल घेतलंय। ह्या सगळ्या गोष्टी अंदाजानं करायच्या असतात, कारण उकडांब्याला मोहरी अगदी 2 चमचेच, इतक्या आंब्याला 2-4 आंब्याला 2 चमचे मोहरी असं काही नाही, प्रमाण ज्याला त्याला खार कसा घट्ट पातळ हवा असेल त्यानुसार ते करायचं असतं। त्याच्यामुळे याला अगदी प्रमाण असं काही सांगता येत नाही। फोडणी याला थोडीच लागते, कारण हे आपण तेलात सगळं भिजवलंय त्याच्यामुळे। आता मी पहिल्यांदा काय घालणार आहे, फोडणी लोणच्याची किंवा उकडांब्याची फोडणी म्हटली की त्याला मेथी दाणा पहिला लागतो, तो मेथी दाणा मी घातलाय।
हे बघा आपले आंबे बऱ्यापैकी उकडून पण होत आहेत. ही आपली मेथी तडतडली आहे. आता मी गॅस घालवून टाकणार आहे, नाहीतर ते जळेल आपली फोडणी. म्हणून त्यावर आता ही मोहरी घालणार आहे. हिंग घालणार आहे. त्याला हिंग आणि मेथीचाच वास छान यायला लागतो. हळद घालणार आहे थोडी, आणि थोडंसं फोडणीत लाल तिखट. झाली आपली फोडणी ही तयार आहे. आता हे आपले उकडांबे चांगले शिजलेले आहेत. ते मी एक एक बाहेर काढून ठेवते. नंतर ते ह्या उकडलेल्या पाण्यातच आपण खार तयार करणार आहोत. आता हे सगळे आंबे काढून घेतले की नंतर या पाण्यामध्ये मी गूळ टाकून ठेवणार आहे. आता ह्या उकडलेल्या आंब्याच्या पाण्यामध्ये आपण गूळ घालून ठेवणार आहोत. गूळ हा ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे घालायचा असतो, कमी जास्त. एखादा आंबा तिखट गोड असतो, एखादा आंबट असतो, त्या मानानं आपण त्याच्यात गूळ घालायचा आहे. आणि तो मी आता घालते आहे. आणि हे सगळं होईपर्यंत चांगलं मुरून राहील. आंबे गार होईपर्यंत हे सगळं चांगलं मुरून राहील. नंतर पुढची कृती दाखवते. हे आपलं आंबे उकडवल्याचं पाणी आहे. त्याच्यातच मी गूळ घालून ठेवलेला आहे. आणि ही मोहरी आता वाटीभर घेतली आहे. ती मी चांगली जरा, हे पण पाणी मी असं उकळवून गार करून घेतलं आहे. त्यातलं थोडं पाणी, कारण एवढं पाणी पुरणार नाही, थोडा खार करायला लागतो. त्याच्यासाठी आता ही मोहरी मी थोडी फेसून घेणार आहे. अति फेसणार नाही, कारण भरपूर जडते, नाकात जाते. त्याच्यामुळे थोडी फेसून घेणार आहे. आणि आपण पहिल्यांदा आंब्याचा खार तयार करूया. आता ही आपण मोहरी घुसळून घेतलेली आहे. ती मी ह्या उकडवलेल्या आंब्याच्या पाण्यात ओतणार आहे. सगळं हे हातानं काढून घेणार आहे व्यवस्थित. ही मिक्सर सुद्धा धुवून आपण घेतलं आहे व्यवस्थित. ते मीठ घेतलं आहे ते घालणार आहे. थोडं अधिक कमी करते, लागलं तर मग घालता येईल. नंतर हा जो मसाला, तिखट, हळद, हिंग आणि मेथी पावडर, हे जे आपण हे केलेलं आहे ते घालणार आहे. अगदी घट्ट करायचा नाही, थोडा तो पातळच पाहिजे. आणि मेथी असते त्याच्यामुळे थोडा घट्टपणा त्याला नंतर येतो. चव घेऊन बघायची आपण. गूळ वगैरे व्यवस्थित लागला आहे ना बघायचं. असा आपला हा खार तयार झाला आहे. आता पुढची कृती म्हणजे हे आंबे आहेत, हे आपण याचं साल हे काढून घ्यायचं. वरचं टोक, देठ काढून घ्यायचा. आणि थोडे त्याला असे मधून मधून छेद द्यायचे, म्हणजे आत खार व्यवस्थित मुरतो. म्हणून असे करून टाकले थोडे तरी जातात. हे असे मऊ झालेले आंबे आहेत चांगले. असे आता आंबे आपण आत टाकणार आहोत. खरे ते डायरेक्ट बरणीत टाकून जरी पाणी ओतलं तरीही चालतं, मसाला ओतला तरी. हे आता मी असे सगळे करून घेते. आता आपण एक एक उकडांबा असा आपण बरणीत टाकणार आहोत. आणि हे आंबे शक्यतो पूर्वीपासून अशी पद्धत होती की आत्ता घालायचे आणि साधारण श्रावण महिन्यात हे खायचे. म्हणजे तोपर्यंत ते सुंदर मुरतात आणि त्याची चवही छान येते. श्रावण महिन्यात सर्वसाधारणपणे उपास असतात, सोमवार, शनिवार. मग त्यावेळी हा उकडांबा खायचा. असं म्हणजे ती मजा वेगळी असते श्रावण महिन्यात सगळी ही. असं आता हे मी भरणार सगळे, वर खार ओतणार. आता हे आपण त्याला मधून हे दिलं आहे, सुरीनं मी थोडे थोडे छेद दिले, त्याच्यामुळे ते मसाला आत व्यवस्थित मुरतो आणि ती बाट एकदम सुंदर लागते खायला. चोखून चोखून बाट खायला छान लागते. हा खार मी वर ओतणार आहे आधी.
हा सगळा खार मी या आंब्यांवर ओतणार आहे. व्यवस्थित तो वर पण आला पाहिजे जरा. अगदी काही जण अगदी घट्ट पण करतात, पण खार एवढाच असायला पाहिजे. हा एखादा आंबा काढायचा, फोडायचा, जरा कुस्करायचा की सगळ्यांना खाता येतो. मग तर ह्याच्यावर आपण फोडणी घालणार आहोत वरून. तर ही आपण जी फोडणी करून ठेवली आहे ती वरून घालणार आहोत. किती सुंदर दिसतंय बघा. ह्याला फोडणी फार लागत नाही. आंबे कोवळे असले तर काही वेळा पेऊ शकतात वर. हे आंबे चांगले जून आहेत त्याच्यामुळे ते व्यवस्थित बसलेत बरणीत. असा हा आपला उकडंबा मोहरीचा आंबा खाण्यासाठी तयार झाला आहे. आता याचा व्हिडिओ मी तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत दाखवला आहे. तो तुम्ही व्हिडिओ माझा पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या सीझनला तुम्ही नक्की हे आंबे करून बघा, त्याचा आनंद घ्या. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.